जवळपास 10 दिवसापासून सगळ्यांना सांगायला होते तुम्ही 21 तारखेच्या आत तुम्ही सोयाबीन काढा, उडीद झाकून ठेवा, कारण की 21 तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे. आणि तुम्हाला बघायचं झालं तर आजच पाऊस रात्रीच्याला सुरुवात होईल आणि उद्यापासून मात्र आणखीन जास्त वाढणार आहे. त्याच्यानंतर 23, 24, 25 ऑक्टोबरला तर मुसळधार पडणार आहे. नाशिककडे उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार आहे. परत जायकवाडी नदीला आपलं गोदावरी नदीला पूर येणार आहे आणि जायकवाडी नदीचं पुन्हा पाणी सोडावं लागणार आहे. हे जायकवाडीचंच नाही, सेलू तालुक्यामध्ये एक दुधना धरण आहे, ते देखील कमी आहे, ते देखील त्याचं ह्या पावसात भरून जाणार आहे. त्याच्यानंतर जिंतूर तालुक्यामध्ये येलदरी धरण आहे, ते देखील ह्या पावसात भरणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडं दररोज 3-3 दिवस मुक्काम करत जाणार आहे. आणि शेतकऱ्याला एक विनंती होती माझी की तुम्ही काय करा, 21 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन उडीद काढून झाकून ठेवा. आणि या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबू नये. आणि परत तुम्हाला एक सांगतो, हा पाऊस मुसळधार पडत असल्यामुळं नदीला नाल्याला पूर येणार आहे. पूर आल्याच्या नंतर शेतकऱ्याला विनंती, तुम्ही पुलाच्या फरशी पाणी आल्यास पुढे जाऊ नका, ही माझी काळजी घ्यावी. हा जो पाऊस आहे ना, आता तुम्हाला एक सांगतो, सध्या तर राजस्थानमधून आणखीन पाऊस परतलत नाही. आपल्या महाराष्ट्रामधून, उत्तर महाराष्ट्रामधून 4 ऑक्टोबरला मध्ये तिथून पाऊस परतणार आहे. म्हणजे तिथून मान्सून विड्रॉल होणार, म्हणजे निघून जाणार आहे. पण ह्या ना आता 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये, म्हणजे आज उद्या 21 ते 2 ऑक्टोबर राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये देखील काय होणार आहे, 7-8-9 दरम्यान एकदा पाऊस येईल आणि 23-24 ऑक्टोबरला पाऊस येईल. आणि थंडी मात्र 5 नोव्हेंबरला येणार आहे. म्हणून हे या ठिकाणी